अशा क्रोधाची. श्रेष्ठ जनांनी अशा प्रकारच्या हिंसेची प्रशंसा केली आहे. भविष्यकाळात अधिक शोक करावा लागू नये म्हणून त्या क्रोधाची हिंसा करा. तथागतांच्या या उत्तराचे महत्त्व जाणून तो भारद्वाज बोलला, भगवान, खरोखर अद्भुत, खरोखर अद्भुत. अशी पडलेली वस्तू कोणी उभी करावी किंवा जे प्रच्छन्न आहे ते प्रकट करावे, अथवा मार्गभ्रष्टाला योग्य मार्ग दाखवावा, किंवा ज्यांना नेत्र आहेत त्यांना बाह्य वस्तू दिसाव्यात म्हणून अंधारात दीप प्रज्वलित करावा, तसा नाना प्रकारांनी भगवान बुद्धांनी आपला सद्धम्म मला सांगितला आहे. त्याग करून प्रज्वलित होण्याची इच्छा मी व्यक्त करतो. आणि बघा, अशा प्रकारे धनंजयनीच केवळ भगवान बुद्धाची भक्त राहिली नाही, तर तिने आपल्या पतीलाही भगवान बुद्धाचा भक्त बनविला. तर अशा प्रकारे बुद्धकालीन काळामध्ये ज्या महान स्त्रिया होऊन गेल्यात त्यापैकी श्रद्धावान महान स्त्री म्हणजे धनंजयनी आहे. त्या धनंजयनीचा आपण सर्व महिलांनी आदर्श घेतला पाहिजे आणि आपली बुद्ध धम्म संघावर अगाध श्रद्धा ठेवली पाहिजे. साधू साधू साधू. नमो बुद्धाय.